सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आपण जाणार आहे हे अकोला, हे संगमनेरच्या इथे आहे. आपण लास्ट टाइम पण गेलेला, आपण एक तुला झाली 4-5 महिने झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग आहे त्याचा. तेच सर आहेत, त्यांच्याबरोबर जाणार आहे. सो आता हे इथे बारवे डॅम रोडला झाले उलटे त्या थोडं त्याला मळमळल्यासारखं झालं. अच्छा अच्छा, आता प्रवास बरेच दिवस नाही ना. हां हां हां. मित्रांनो, सध्या आता वरून जो मुरबाड हायवे आहे, कल्याण मुरबाड हायवे, इथं मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम चालू आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे रस्ते खराब झालेत, खड्डे खूप आहेत. सो तुम्ही ह्या रूटने ट्रॅव्हल करत असाल तर अवॉइड करा. खूप त्रास होतो आणि खूप वेळ जातो. आणि पावसाच्या ह्याच्यात खड्डे वगैरे एवढे समजून येत नाहीत. त्यामुळे थोडासा रूट अवॉइड करा, दुसरा रूटने तुम्ही ट्रॅव्हल करा. माळशेज घाटामधील रस्ते तर खूप खराब झालेत, पण जेव्हा माळशेज घाट आपण वरती जातो तेव्हा एक नंबर व्ह्यू बघायला. पुन्हा डोकं खाली असल्यासारखं वाटतं. आत खाली अजिबात काही दिसत नाही, पूर्णपणे सगळीकडे पांढरं. समोरची गाडी सुद्धा बघायला भेटत नाही. खूप छान असं क्लायमेट आहे तिथे. गाडी पूर्ण जवळ आले दिसतात. आणि हा तो पॉइंट गाड्या धुतात ते लोक. वॉटरफॉल, सगळीकडे वॉटरफॉलच झालेत आता. मंकी किती वाजलेत समजत नाही. 12चं टायमिंग वाटत नाही. 12 वाजलेत आणि हा ना. कोणत्या कंपनीमध्ये करता? कोणत्या कंपनीमध्ये? विप्रो. अच्छा, विप्रोमध्ये. विप्रोला वर्क फ्रॉम होमच दिलंय का कायम? सो मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेत आणि आता आपण इथे हॉटेल रविराज खूप छान आहे, प्युअर व्हेज हॉटेल आहे. ते आपण जेवूया मस्तपैकी. आणि पुढे शेतात जो बंगला आहे तो बघायला जाऊया. मी जर थोडक्यात माहिती सांगतो आपण कशासाठी आलो आहे. आता 3-4 महिन्यापूर्वी मी एक ब्लॉग बनवलेला आणि तो टाकलेला. एक मार्च एप्रिलमध्ये काहीतरी मी अकोल्याला आलेलो ह्या सरांच्या बरोबर. हे आहेत आयकर विभागाचे मेन जे अधिकारी असतात त्या पोस्टवरती होते आणि आता रिटायर झालेत. आणि त्यांनी गावी अकोल्याला घर बांधलेलं आणि ते घराचं जे कंस्ट्रक्शन दिलेलं काम करायला, की 6 महिन्यात एक बंगला उभा करण्यासाठी त्यांना दिलेलं. आणि जवळजवळ 95% त्यांनी अमाऊंट पेड केलेली
बिल्डरला, म्हणजे बिल्डर नाहीत, गावातली लोकलच मुलं आहेत, एक 20-25 एजमधली सगळ्यांनी, असं त्यांनी काम दिलेलं बंगल्याचं. आणि ते काम काय पूर्ण केलेलं नाही म्हणून ते आता हे येत आहेत केस वगैरे करण्याच्या. सो मित्रांनो, 4 वाजलेत आणि फायनली आपण आलोय त्या घर बघायसाठी. किती काम झाले, काय झाले ते जाऊन आतमध्ये बघूया. आणि लास्ट टाइम आलेलं तेव्हा हे पीक खूप कमी होतं. आता कन्सबिन्स आले, त्या गाडीच्या अवस्था बघा, लय घाण झाले. फायनली किती काम झाले ते आपण एकदा चेक करूया. मक्याचे शेती आहे आणि पलीकडे त्या साईडला आधी इथं गहू होतं, गहू काढायचं चाललेलं आहे आणि नंतर मका लावला. आणि आता मका पण कणस बऱ्यापैकी तुरा जो असतो तो तुरा फुटायला लागला आहे. आपण उन्हाळ्यात आलेलो काहीतरी. बहुतेक दरवाजे वगैरे बसवलेत, फरशा पण बसवलेत. फरशा किचन आहे का मटेरियल ठीक काचेच वगैरे. आता ते काय माझ्या बघितलं पण ठीक आहे. नाही, म्हणजे असंच राहतं सगळे. किचन असंच प्लेन असंच सांगितलेलं आहे. हा, तो म्हणला होता असं इकडे एल मध्ये नाही. ती जागा आहे. हां, इकडे आता ही एवढीच वापरायला जागा ठीक आहे, बरोबर. का एल पाहिजे होता? नाही, शक्यतो कसं एल मध्ये असतो ना बऱ्यापैकी. हा, एल मध्ये होता. आता त्याने काय केलं, मला आधी तो म्हटला मी एल मध्ये करतो इकडे. ओके. पण नंतर मी लक्ष दिलं नाही. म्हटलं एल मध्ये केला ना, मग जागा जरा मोकळी जागा तरी झाली, बरोबर. इकडे फ्रीज येईल ना, फ्रीजचा पार्ट सगळीकडे स्टाईल येणार का एवढंच? नाही, किचनला एवढंच आहे. एवढंच. मग याच्यावर आता व्यवस्थित पुट्टी आणि कलरचं फिनिशिंग जे काही होईल ते त्याने रफ केलं. तो मला त्या प्लेन केलं नाही. आता तो मला त्याने असं सांगितलं प्लेन केलं तर पुट्टी कलर बसायला व्यवस्थित बसत नाही, सरे पडतात धाग्यासारखे कधी कधी. अच्छा अच्छा. रफ केलं तर तुम्हाला चांगली पुट्टी काचेसारखी बसवता येईल. म्हणजे एकदम भिंती अशा प्लेन होती असं म्हटलं. म्हटलं तसं तर तसं कर, पण हे जरा जास्तच रफ वाटतंय, बरोबर ना. जास्तच रफ झालं. आता त्याला त्याच्यावर पुट्टीचा हात चांगला घ्यायला पाहिजे. ओके ओके. हां, भरून येईल ना जर सगळं. आता अजून नळ वगैरे बाथरूमचे वगैरे बसले आहे ना. तर मी गोटा पण खूप लहान झाला ना, मग त्याला म्हटलं असतं मी मग इकडून कमी कर, इकडे येल कर. पण मग दुसरा विचार केला की अशी जागा कमी पडते ना. आता ही एवढी मोकळी जागा झाली, बरोबर. किंवा अजूनही करता येईल करायचं असेल. आता याच्यातला येल आहे नाही, पण इकडे घेतलं ना की मग इकडे हे बनवलंय ना, तर त्याचा शोध निघून जाईल. हा, हे भांड्यासाठी वगैरे. आणि मग मी म्हटलं ओटा तो खूप लावून झालाय, जसं म्हणलं लावला तर इकडे एकवा लावा किंवा वर देव ठेवायचे असतील, इथे मध्ये हे आलं बेसिन आलं, मग ही भरपूर जागा झाली ना. मग म्हटलं आता परत इकडे आडवं करायचं म्हटलं तर याला आणि आपल्या वापरातही जागा कमी राहते बघा, बरोबर. पण अशी ऐसपैस जागा झाली. आता मला तिथे त्या आता राहतो तुम्ही आलात ना,
याच्यापेक्षा लहान आहे. अच्छा. किचन लहान आहे तिथली, असं मला वाटतं फिरा एवढीच जागा आहे. आणि एल टाईप केलं, खूप अडचण होती. फ्रीज ठेवला ना आणि असा एल टाईप केलं, अडचण होती ती. हा मग म्हटलं याला जागा तशी मोठी, पण म्हटलं उपयोग नाही, जागा अडते. बरोबर. आधी तर मी काय ठरवलं होतं, आता काही याच्यात कसं मध्ये टेबल ठेवून त्याच्यावरच टेबल ते पसारा गॅस वगैरे मध्येच कुठे, म्हणजे एक रूम मोकळा राहतो. म्हटलं तसंही कशाला करायचं, आता एवढे पैसे दिले एका बाजूला केलं, पण सामान जास्त राहील ना, समजा धान्य धुणे काही ठेवायचं झालं. हे ग्रॅनाइट वापरलं आता मी बघितलं होतं लालच, पण तेच आहे मला वाटतं. हे बाजूला हे एक मोठं पात्र, म्हणजे स्टाईलचं बऱ्यापैकी काम केलंय. त्यावेळी नव्हतं, त्यावेळेस नव्हतं. दरवाजे टाईल्स नव्हतं, हे मी पण बघितलं भरून घ्यायला. हा ते सगळं आता फिनिशिंग करून घ्यावं लागेल ना. त्यांनी पुढे जाळी आहे मला. जाळी बरं. काय विंचुकाट्याची भीती नाही ना. बरोबर ना. भिंतीहून आत आलं आणि शेतामधले साप बीप काय पण राहतं. आणि हे आपलं देशी. ठीक आहे. आपल्या इकडे जसं नाही वर केलं ना, केलंय इंग्लिश साठी वर पण केलं. तर मग आता कसं कुणाला देशीची सवय, कुणाला इंग्लिश पाहुणे वगैरे आले तर ते इंग्लिश याच्या सहसा कुणी बसत नाही. हे काम झालं नव्हतं टाईल्सचं वगैरे. हो नव्हतं झालं, आणि लाईटचं पण नव्हतं झालं. ओके. त्याने ते एका बाजूला प्लेन होतं, मला बरं घे म्हटलं. अच्छा. आता मला जरा इकडून नुकसान आहे, ह्या बाजूनी ह्या लोकांनी खाली लेवल केली ना, तर इकडून जरा जमीन ढासळते. अच्छा. आरते खाली. सोयाबीन आपलंच आहे का? ओके. हा सोयाबीन चांगली आली. नवीन बी दुकानदाराने दिलं, मी नव्हतो तर राजू भाऊला सांगितलं घेऊन. नवीन कंपनीचं बाथरूम संडास तिकडे आहेत ना, तो इथे आता ती बसवावी लागेल खड्ड्याने. हे कनेक्शन जवळ आहे ना. ही पूर्वेची बाजू आहे, पूर्व ही दिशा. ओके. आणि ही पश्चिम पाठीमागची, इकडे उत्तर, ही दक्षिण. शोष खड्डा अजून जरा म्हणा मोठा करा. मी त्याला तेच म्हटलं, अजून मोठा पाहिजे. एवढंच काय छोटा एकदम. पण आता त्याने काय त्या JCBने केलाय, तोही लहानच झाला तो टाकीचा. तर त्याला म्हटलं अरे याच्या एवढ्याशा खड्ड्यात कशी होती टाकी. तो म्हणतो आता ते 2,500 लिटरची आहे. बरोबर आहे. हा जरा मोठा करायला जावा, कारण की काम एकदाच होणार तुमचं. परत ते तुंबायला लागलं, हे झालं, साठलं. कारण त्याच्यात ड्रेनेजचं हे पाणी येईल, टॉयलेटचंही पाणी सगळंच पाणी येणार. बघू आता तेच त्याला म्हटलं हे काम करताना आणि वॉटरप्रूफिंगचं मला बोलावतो. हो, उभं राहून करून घे. जोपर्यंत फायनल होत नाही हे असं सगळं त्याच्यावर वगैरे ते राहील करायचं ना. काय आहे खाली झोपायला भरपूर 8-10 लोक झोपू शकतात. 4-5 तास झोपी बेड जरी असला तरी. कॉन्ट्रॅक्टर हे काही आपण मी येऊन गेलो तर माझ्या समोर काय करत नाही, मी गेलो की माझ्या पाठ मारत आहे. त्यामुळे मग नीट बघता येत नाही काय केलं यांनी जाणून.
असतं ना म्हणजे खालचा लिकेज सिलिंगचा कमी झाला असता. आता त्यांनी जिना काय केला होता, जिन्याला जागा तिकडे ठेवलेली. एकदम कॉर्नर. आता मी त्याला म्हटलं एवढा उंच जर जिना असा सरळ लावला, एखादं मूल बिल झोप गेला तर खाली पडू शकतो. पलीकडे जाऊ शकतो. लोखंडाचाच येईल नाही. हा, तो हा वर नेता आला असता, तो 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च वाढला असता ना पुढचा. आता जो आपण चढून आलो ना आतला जिना, जसा बिल्डिंगला कसा आतून वर नेतो, तर तो म्हणे करायचा का. म्हटलं आता वर एवढी आवक कुणी सारखं जाणार नाही, हीच टेरेस वापरायला जास्त होईल. बरोबर. म्हटलं तो एवढा 1.5 लाख, 1.5-1.5 लाख म्हटला पुढे, मग एवढं वर वाढेल, मग त्याला वर कॅबिनही करावी लागते. बरोबर. मग तो म्हटला त्यापेक्षा बाहेरून मग लोखंडाची शिडी बसवा. हा खांबा सोलर वरती आहे ना? सोलरवर आहे. ती रात्री 8च्या नंतर लागते. भारी आहे. ते त्याला म्हटलं आता त्या मी नसताना तो लावला. अच्छा. जरा इथे घ्यायचं ना, हा घरापाशी. घराच्या जवळ. बरोबर. म्हणजे जरा शेत तिकडून नांगरता येतं किंवा जास्त उजेड घरापर्यंत पण येतो. त्याच्या भावाने लक्ष दिलं नाही, एकदम मध्ये लावून दिलं, मध्येच ठेवला. वडिलांना सांगायचं तर ते इम्पॉसिबल आहे. काही पैसे मागतात भाऊ वडारी ना. अरे मग फोन तर करायचा ना आलो म्हणून. अरे मग आता निघालोच अचानक, म्हटलं आता जाऊ दे, जायचंच आहे. पण आधी अकोल्यामध्ये मग थांबलो जरा. आणि तुला मी फोन नाही केला, हे आले म्हणलं, हे आता 12:30 झाले तर आले. यांचा काय भरोसा की थोडं काम करून निघून गेले म्हणजे मग परत. पण ते रंगले दिवसभर. मग त्यांना बोललो नाही, पण मग चला भाऊ आता भाऊ नाही तर म्हटलं. पण ते टेबलवर झोपवतात, तेव्हासाठी असते वेळ केला. त्याने रिलॅक्स वाटतो आपल्याला, पण ते लिमिट पाहिजे त्याला. कापड दिसतं तिथपर्यंत, मग त्याची पुढे. ही मध्येच अशी काळपट काम नाही म्हणजे वेगळं आहे का ते? नाही सेम. आता ते पण तसंच गडबड दिसते. त्याचं कारण काय असतं माहिती आहे का? आपण खत टाकतो आणि पाणी भरतो. मग तुमचा एका दिवसाचा जरी फरक पडला एवढी गडबड होते, म्हणजे एवढा फरक होतो. आता हे डार्क होणार, तसंच हे पण होणार. अच्छा. आणि ते तसंच होणार. ती खूप आघात आहे मला वाटतं ना. पाणी भरायला सुरुवात आपण तिथून केली ना, त्या बाऱ्यापासून. पहिलं त्याला पाणी भरलं आणि याला नंतर पाणी भरलं. किती दिवसात ते काढायला वगैरे येते? ही साधारण 3-3.5 महिने. माका आता हे कंस कवळीत. हा तेच ना, त्याच्यामध्ये काहीच नाही. हे काय केलं म्हणतात तिथं ते गावातला देव आणून ठेवायचं आहे किंवा मग घरातला देव ठेवतील. ऑप्शन 2 आहेत, बापाचा पुतळा, बापाचं स्मारक किंवा मग देव. सो असा सगळा प्रकार आहे. अजून काम तरी बऱ्यापैकी राहिलं आहे. आता इलेक्ट्रिशियनचं चालू आहे आणि नंतर कलर वगैरे पण बाकी आहे. बरेचशा शोज खड्डा आणि टेरेसवरती त्यांनी होलच नाही टाकलेला पाणी खाली जाण्यासाठी. त्यामुळे हे पाणी सगळं पावसाचं राहतं इथे आणि परत जेव्हा भिंतीमध्ये मुरून जातं आणि अशी वल वगैरे पकडते. हे कोणी लक्ष द्यायला नसल्यामुळं हा सगळा प्रकार आहे. आणि गेले 2 वर्षापासून काम चालू आहे घराचं.
अजूनही कंप्लीट नाही झालेलं. मला व्ह्यू खूप भारी वाटला कारण की सगळीकडे आजूबाजूला शेती मध्येच घर. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. लाईटचे भरपूर पॉईंट काढलेत ना. एक्स्ट्रा एक पण नव्हती का तुझं बटन टाकेल नव्हतं ना एक. ब्लॉग बनवता का तुम्ही? इलेक्ट्रिशियनचं काम कसं आहे? म्हणजे जास्त रिस्की आहे, सोपं आहे? रिस्कीचे. रिस्की आहे. शॉक बिग बसतो. भीती नाही वाटत? भीती बस सवय झाली. मित्रांनो मका बघा, खूप कवळा आहे अजून. आपण 1-1.5 महिन्यामध्ये पुन्हा एक ट्रिप करू आणि त्यावेळी ठिकं भरून घेऊन जाऊ. कणसं आलेत चांगली, पण खूप कवळा आहे. आपली शेतकऱ्याची राणी स्प्लेंडर प्लस खूप जुनं मॉडेल आहे आणि हत्यार चांगलंच धार लावलंय. गाडीला चावी पण आहे. निघायला आम्हाला 6 वाजले, त्यामुळं आम्ही आता रूट चेंज करतोय. हा आता समृद्धी महामार्गवरून निघालोय. थोडं 1 तास आम्हाला लांबून दाखवत होतं, पण रोड खूप छान आहे आणि माळशेज घाटामधून संध्याकाळचं येणं सेफ वाटत नव्हतं. सो त्यासाठी आम्ही समृद्धी महामार्गचा वापर. आय होप यू मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.